नाशिकच्या प्रभाग क्रमांक 11 मधील भाजपचे उमेदवारांचं संघटन कौशल्य एकत्रित प्रचाराने परिसर दुमदुमला आहे। भारतीय जनता पार्टीच्या नावाने जयघोष, विकासाचा मुद्दा, देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि महापालिकेत 100+ नारा पूर्ण करण्यासाठी आता प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पक्षाचे कंबर कसले आहे। पक्षाचे अधिकृत उमेदवार नितीन निगळ, मानसी योगेश शेवरे, सोनाली तुषार भंदुरे आणि संविदा रवींद्र काळे या चारही उमेदवारांनी प्रचंड बहुमताने विजय करा असं आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांनी केलं आहे। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवारांनी आज सातपूर राजवाडा या ठिकाणी प्रचार केला आहे। यावेळी नागरिकांच्या गाठीवाटी घेत आगामी निवडणुकीच्या विकासाच्या मुद्द्यावरच लढत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज प्रभाग क्रमांक 11 प्रचार फेरीमध्ये प्रभागाच्या चारही उमेदवारांना प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद या विभागात भेटत आहे। खऱ्या अर्थानं आपण बघू शकता की देशामध्ये, राज्यामध्ये आणि मागील 5 वर्षात नाशिक महानगरपालिकेमध्ये विकासाची जी गंगा वाहत आहे, त्याच जोरावर आज पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचाच महापौर बसेल आणि बिनविरोध प्रचंड बहुमताने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार बसेल, ही 100% या नाशिककरांचा विश्वास आहे। आज आम्ही या प्रभागामध्ये सातपूर गावठाणामध्ये प्रचार करत आहोत। प्रचंड प्रतिसाद लोकांचा आम्हाला भेटत आहे। आपल्या माध्यमातून प्रभाग क्रमांकाच्या सर्व सुज्ञ नागरिकांना विनंती करतो की आपण प्रचंड बहुमताने या चारही उमेदवारांना निवडून द्या आणि आज सातपूर गावातील सर्व ग्रामस्थ या प्रचार फेरीमध्ये पूर्ण ताकदीने उतरलेले आहे। याचा मोठा अभिमान आहे आम्हाला। प्रभाग क्रमांक 11 मधील या प्रचार रॅलीचं इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या इथे भव्य असं स्वागत होऊन सर्व उमेदवारांचे, आपले जे चारही उमेदवार आहेत त्यांचं सगळ्यांचं इथं औक्षण करून सर्वांचं स्वागत केलेलं आहे। सगळ्यांना इथे या राजवाडा परिसरामध्ये भरघोस मत मिळून सगळे चारही उमेदवारांना सर्वांनी बीजेपीला मत करायचं असं सर्वांनी ठरवून आणि त्या उमेदवारांना निवडून आणायचा आहे। हा जो प्रभाग आहे हा सुंदर, सुखमय आणि निर्भय असा प्रभाग करायचा असल्यामुळे सर्वांनी या चारही उमेदवारांना निवडून आणावे अशी सर्वांना या प्रचार रॅलीच्या दरम्यान मी आवाहन करतो। तुषार ढेपले, अटल न्यूज, नाशिक।